कनेप, एबीपी माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। हुतात्मा स्मृती दिनाच्या निमित्तानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या 107 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मुंबईतल्या हुतात्मा चौकात आले असता त्यांच्यासमोर आज घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईचा महापौर मराठी पाहिजे अशी घोषणा मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून शेलारांसमोर देण्यात आला। आशिष शेलारांनी नुकत्याच एका मुलाखतीत मुंबईचा महापौर हा हिंदू होईल असं वक्तव्य केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून शेलारांसमोर घोषणाबाजी करण्यात आल्याचं समजतं। त्यावेळी आशिष शेलारांनी मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची गळाभेट घेतली। अरे कोण आहे? एबीपी कुठे गेला? एबीपी। आणि यावेळी मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आंदोलनाबाबत नेमकं काय सांगितलं पाहूया। आशिष शेलार साहेबांना आमच्या पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की मुंबईचा महापौर हा मराठी असेल का? त्यांनी सांगितलं की रविवार हिंदी हा कोणी असेल, हिंदू असेल असं सांगितलं, पण त्यांना ठामपणे सांगता आलं नाही की मुंबईचा महापौर हा मराठी असेल। त्याच्यासाठी मी त्यांना म्हणलं की तुम्ही ठामपणे सांगा मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, आणि जे काही आपण नगरसेवक देणार आहात हा संदेश त्यांना मी दाखवला माझ्याकडचा। ते हात मिळवले गेले तरी ठामपणे सांगू शकले नाहीत की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल। सर्व आमची मागणी हेच आहे, मुंबईचा जो कोणी उमेदवार कोणताही पक्ष देत असेल तो फक्त मराठीचा असला पाहिजे। कल्याण डोंबिवली येथील भाजपच्या प्रदीप सुरेश भोईर आणि सुरेश बळीराम भोईर या पदाधिकाऱ्यांसह